इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहज बाह पर राम निजराज है। निजराज है, निजराज पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्हजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारू दत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं. कसा पाहूयात. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा चारू दत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्या पलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारू दत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही. थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल. त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भांडारच झालंय असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं. घरांच्या भिंतीवर, पंख्यावर, घड्याळावर, स्वयंपाकघरातल्या ओट्यावर, भांड्यांवर, कपाटावर, खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे 16 वर्षांच्या या चारू दत्तनं मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत. लहानपणापासूनच चारू दत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे. मित्र होते, मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं. त्याला लहानपणापासूनच अभंग, कीर्तन, देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत. मात्र जसजसा चारू दत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला. ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारू दत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे. मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत,
मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं कोडं न सुटणार असल्याचं त्याचे आई वडील देखील सांगतात. नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट अपने अजीब शौक की वजह से सुर्खियों में है. इसने पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है. दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं. इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं. वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है. दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है. इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया. उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है. इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं. देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान हे देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान तुझं मीणन कोणी दयाळा माझ्या मनीची ठेवी जाण घेऊन बसा भरतीचा चालू बाप्पा मोरया आपुले सार्थ करा रे राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे एकजुटीने कार्य करा या देशाचे या साथी बना अनसाथ करा रे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण. दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है. इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया. उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है. इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं. आरंभ है प्रचंड
करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. Dantashraya, the way of Akhandanyana Yoga.